Bye bye New Jersey, heading to Philadelphia. Let's go. नागपूरला पिऊन ये असं केलं, तुला काहीतरी गिफ्ट दिलं, तुझ्यासाठी जेवण आणलं, पण तू ना बिंदा. हा आजचा व्हेन्यू किती सुंदर आहे ना, फिलाडेल्फिया. आता इथे फॉल सीझन सुरू होणार आहे, त्यामुळे ही सगळी झाडं, ही सगळी पानं गळणार आणि नवीन पालवी येणार. पण त्याच्या आधी ही झाडं बघा ना, एकाच झाडावर ग्रीन आहे, एकाच झाडावर ऑरेंज आहे, अँड देयर इज ब्युटिफुल ब्लू स्काय, इजंट इट. फिलाडेल्फियाला आमचा जो प्रयोग आहे, त्या प्रयोगाची ही तयारी आहे आणि इतकं छान वाटतंय. मी माझ्या आईला इतकं मिस करते. आय एम मिसिंग यू अ लॉट. हे आमचं आजचं थिएटर आहे, इथे प्रयोग आहे. आता पुन्हा सेट लावायला घेऊ, पण आजची सगळी तयारी खूप छान झालेली आहे. अशा पद्धतीने आमचं हे स्टेज लागलेलं आहे. ये आता आम्ही चालू आहे एका स्पर्धेसाठी. काय सांगते. सो यावर्षी फिलाडेल्फिया मंडळाने एक कुकिंग स्पर्धा ठेवली होती, पाककला स्पर्धा, दिवाळीचे पदार्थ, फराळ ह्याची. मी आणि वैभव त्या पदार्थांची चव घ्यायला चाललो. चला तर मग बघूया दिवाळी फिलाडेल्फियात कशी साजरी होती. वाव, हे बघा, भूक लागली का नाही. दोन छान कंदील बनवलेत, त्या कंदिलांची स्पर्धा होती. हे किल्ले आहेत. वाव. अजून एक तर मागच्या वर्षी आमचे 40 स्टुडंट होते आणि यावर्षी 75 स्टुडंट झालेले आहेत. अगदी नंबर डबल झालाय. सो दरवर्षी त्यांची दिवाळी ऍक्टिव्हिटी असते. सो काल त्यांचा दिवाळी ऍक्टिव्हिटीचा दिवस होता आणि मग त्यांनी हे किल्ला केलेला आहे. हे फक्त प्रेझेंटेशनसाठी आम्ही ठेवलेलं आहे. सो PMMच्या मराठी शाळेच्या मुलांनी केलेले हे किल्ले दिवाळीसाठी. सो स्वीट. अशा पद्धतीने सगळेजण खात आहेत. मी आता रेडी व्हायला घेते. सो मी जाते रेडी व्हायला. खात आहेत सगळे, थांबा. नमस्कार, मी सुचित्रा शिंदे, फिलाडेल्फिया मराठी मंडळाची अध्यक्ष. आणि आज आमच्याकडे मर्डरवाले कुलकर्णीच्या निमित्ताने वैभवजी मांगले आणि भार्गवी चिरमुले आलेले आहेत आणि आम्हाला त्यांचा खूप आनंद होतोय की जजिंगसाठी ते इतक्या फ्रेंडली आणि इतक्या छानपणे जजिंग करतात. वी रिअली अप्रिशिएट यू. आणि आम्ही खूप खूप मर्डरवाले कुलकर्णीसाठी वाट बघत आहोत. तर लेट्स रॉक मर्डरवाले कुलकर्णी. म्हणजे या गाडीला काही हे नसतं, बॅटरीचे फक्त ती बॅटरी ना फक्त. टाइमपास. मज्जा आहे ना गाडीला. चला, आमची निघाली फिलाडेल्फिया टूर. गणपती बाप्पा मोरया. आम्ही टेस्ला मध्ये आहोत. सो क्रांती इज ड्रायव्हिंग अस. सॉरी टेस्ला. सो ही गाडी अजून इंडियात नसल्यामुळे सगळ्यांना कौतुक आहे या गाडीचं. म्हणजे आहे पण अजून अशी खूप नाही आली. म्हणजे पुढची गाडी पण कशी आहे ते कळतंय, आम्ही कसं फॉलो करतोय ते कळतंय. हे बघा, पुढची आमची गाडी सुचित्राची दिसते. इथं ऑटो कार का? इथे काहीच लागत नाही या गाडीला. नाही आता नाही, मी आता त्याच्यावर करीन तेव्हा ते ऑटो. पण बाकी आहे. व्हॅली फोर्ज नॅशनल हिस्टॉरिकल पार्क, इथे आपण आता चाललो आहे ना. वाव, इट इज सो 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 ब्युटिफुल. कुठे आहे हे आपण आता बघायला चाललोच आहोत, पण इट इज ब्युटिफुल, इजंट इट. झाडांचे रंग बघा ना, काय सुंदर आहेत. बापरे, एवढं जुनं आहे ते. आणि हे आमचे दोघं जण. थंडी ग, खूप थंडी थंडी थंडी. सॉरी. इथे किती कॉटेजेस आहेत सुंदर सुंदर. सो ती पण आपण आता आतून बघायला जाऊया. वाव. ओ, इथे बेड्स आहेत त्यांचे. ते
सोल्जर्सचं असणार हे ना, हे असं ते घर आहे बेसिकली. खुशबू मॅडम इज वन ऑफ द सोल्जर्स टुडे. हा त्यांचा पुतळा. हे ते ड्रोवर ज्यांनी सगळं मीठ आणि ते सगळं आणायचे, आपण ज्यांची माहिती आत्ता वाचली त्यांचाच हा पुतळा आहे. ब्रिगेडियर अँथनी वेन, इफ आय एम नॉट रॉंग. सो हातपाय नसलेली एकदम स्वतःची स्वतः चालणारी गाडी आहे ही, जी आपण टेस्ला जी फेमस आहे. सो द ब्लू लाईन मीन्स नाव शी इज नॉट ड्रायव्हिंग, ऑटो पायलट आहे. क्रांती इज अन ऑटो पायलट नाव. मला बघूनच टेन्शन आलं. जेव्हा थांबू तेव्हा थांबू शकते. मग ती ऑटोमॅटिक थांबते. नाही नाही, त्या 2 गाड्यांचा ब्रेकचा माझा सिस्टीम आहे. ओके, तसं ते ठेवलेलं आहे, त्यामुळे ती ऑटोमॅटिक ब्रेक होते. सो आय एम नॉट डुईंग एनी पाय एनी हात. आणि मी उगाच इथे बसल्या बसल्या असं करते मगासपासून, इकडेची सवय असल्यामुळे. आय कॅन डिस्कनेक्ट, असं काही प्रॉब्लेम नाही ना, इट्स फन. आता ते जे मोठे हे दिसतात ना, तिथे लिमरिकचं आउटलेट शॉपिंग, म्हणजे ते 2 ते चिमणी सारखं दिसतं, तिथे जायचं. हे आहे शॉपिंग आउटलेट आणि आता सगळं शॉपिंग 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 करायला जाणार आहोत. लेट्स सी काय काय मिळतंय. मग काय बाकी, मग तू काय स्पॉन्सर बघतेस? स्वच्छ नदी आहे बघ, एक पुढा नाही. चीफ जस्टिस होते इथले, त्यांचा पुतळा आहे. सम मार्शल, जॉन मार्शल. हे आर्ट म्युझियम एवढं मोठं आहे की आतून बघणं आम्हाला शक्यच नाही, कारण आमच्याकडे वेळ नाही आहे. आणि हे अख्खं आर्ट म्युझियम आहे. त्याचं वरचं वर्क तुम्हाला इथनं दिसतंय का नाही, आय डोंट नो. येस, आपण मगाशी जे म्युझियम पाहिलं त्याची बॅक साईड ॲक्च्युली ही फ्रंट साईड आहे. आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल रॉकी पिक्चरमधला तो पुतळा, म्हणजे सिल्वेस्टर स्टॅलोन धावायला ज्या पायऱ्यांवर जायचा त्या फिल्ममध्ये, काही ह्या पायऱ्या आहेत. सो लेट्स सी दिस. द रॉकीचा पुतळा पण आहे, हे म्युझियमचं एंट्रन्स आहे. आणि या त्या पायऱ्या आहेत, या त्या पायऱ्या ज्याच्यावर तो धावायचा. ऍक्च्युली हा बघा, हा तो पुतळा आहे, एक्झॅक्ट सिल्वेस्टर स्टॅलोन सारखा आहे. इजंट इट रॉकी. इथे खूप उत्तम हे डाऊनटाऊन दिसतंय, स्कायलाईन आहे यांची. आणि हा जेफ्री, सॉरी तो पुतळा कोणाचा आहे, सो सॉरी, विसरले, जाऊ दे, विसरले. पुतळा आहे, कळेल. थॉमस जेफरसन, येस, त्यांचा पुतळा आहे हा. नाही विशाल आहे, विशाल. नाही, काय नाही केलंय मी. हा प्राणी कुठला आहे ओळखा आणि सांगा बाबा कमेंट मध्ये. कोण आहे तू? गपना. हे आहे फिलाडेल्फियाचं लव्ह पार्क आणि हा आहे सिटी हॉल. या सिटी हॉलमध्ये प्रत्येक देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो, भारताचा सुद्धा. किती छान गोष्ट आहे ही ना, किती छान. प्रत्येक देशाचा मान ठेवणं किती छान गोष्ट आहे ही. सगळे लोक आपापली कामं करत बसली आहेत, लहान मुलं खेळत आहेत. सो ब्युटिफुल. आणि लव्ह पार्कच्या इथे फोटो काढायला लागतो, शास्त्र असतं ते. चला फोटो काढूया. सपोज टू बी द टॉलेस्ट बिल्डिंग दोज डेज इफिलीमध्ये. नंतर हा इकडे 1 लिबर्टी डेक एक बांधला गेला, तो याच्यापेक्षा थोडा उंच झाला. नंतर फिलीवरती बरंचसं इकॉनॉमिक हे आलं ना, संकट आलं, तर लोकांचं मत असं झालं की बिकॉज याच्यापेक्षा उंच बांधलं गेलं म्हणून तसं झालं, असं एक म्हणणं आहे लोकांचं. Ooh. 1682 मध्ये ही अख्खं स्ट्रक्चर बांधलं गेलेलं आहे. कॅन यू इमॅजिन? टाउन हॉल जो आपण म्हटला तो, समृद्धी किंवा काय म्हणतात त्याला, काय म्हणता येईल ह्या सगळ्याला, खरंच शब्द नाहीत आपल्याकडे. आता आपण आलोय लिबर्टी बेलला, ज्याला म्हणतात इंडिपेंडन्स हॉल. इथे पूर्वीचा प्रेसिडेंट, म्हणजे जोपर्यंत फिलाडेल्फिया वॉज देअर कॅपिटल, इथे ते राहत होते. म्हणजे प्रेसिडेंट राहायचे, जसं आता व्हाईट हाऊस आहे, त्याला प्रेसिडेंट हॉल म्हणतात.
हे आहे चेरी स्ट्रीट पियर. जसं न्यूयॉर्कला ब्रुकलिन ब्रिज आहे तसं बेंजामिन फ्रँकलिन ब्रिज आहे. सो तो ब्रिज बघण्यासाठी वेगवेगळे पियर्स आहे. सो दिस इज अ चेरी स्ट्रीट पियर. तर तिकडनं आपण आता ब्रिज बघणार. सो इकडे ती नदी आहे, इथे त्यांनी बसायला जागा केलेली आहे. यू कॅन सिट, हॅव चॅट. वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. आज छोटे छोटे म्युझियम सारखं काय काय आहे, डॉल्स बिल्स. सो ते सगळं आहेच. द सेम टाइम हॅलोविनची तयारी पण चालूच आहे इथे. सो लेट्स गो अँड हॅव अ लुक ॲट द ब्रिज. हे जिनो स्टेक्स आहेत. इथे आपल्याला सगळ्यांना स्टेक आणि हे खायला मिळतं.